नमस्कार. मी ऋषिकरत मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेद्वारे आता महिलांना व मुलींना 1,500 रुपये प्रतिमाह दिले जाणार आहे. त्यासाठी कोणत्या महिला पात्र असणाऱ्या, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, कागदपत्र काय काय लागणार आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. तर या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे या ठिकाणी महिलांना आता 1,500 रुपये प्रतिमाह दिला जाणार. योजनेचा उद्देश काय? महिलांना सोयीसुविधा उपलब्ध करणे, सामाजिक पुनर्वसन, महिला स्वावलंबीकरण, महिला सशक्तीकरण, अशा प्रकारे या योजनेचा उद्देश ठेवण्यात आलेले आहे. स्वरूप बघा, ज्या पात्र कालावधीमध्ये ज्या महिला अर्ज करतील आणि पात्र होतील त्या महिलांना सक्षम बँक खात्यामध्ये डायरेक्ट त्यांच्या खात्यात 1,500 रुपये इतकी रक्कम प्रतिमाह दिले जाईल. नंतर या ठिकाणी योजनेचे लाभार्थी कोण असतील तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला या ठिकाणी पात्र असतील. नंतर योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता म्हणजे कोणत्या महिला या ठिकाणी अर्ज करू शकतात, पात्रता काय? ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं गरजेचं आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार यापैकी असणं गरजेचं आहे. किमान 21 ते 60 वर्षादरम्यान त्यांचं वय हवं आहे. त्यांचं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बँक खातं असणं आवश्यक आहे. 2.5 लाखापेक्षा जास्त त्यांचं उत्पन्न नसावं. अपात्रता काय? 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल ती महिला अपात्र. ज्यांच्या कुटुंबात कोणी गव्हर्नमेंट नोकरीला आहे ते अपात्र असतील. अगोदरच कोणत्या योजनेचा लाभ घेत असतील तर ते. या ठिकाणी आमदार, खासदार, त्यांच्या घरचं कोणी कुटुंबातील सदस्य असतील ते अपात्र. जे भारत सरकारच्या नोकरीला असतील त्यांच्या घरातील ते सुद्धा अपात्र असतील. आता कागदपत्रे काय काय महिलांना या ठिकाणी लागणार आहे? सर्वप्रथम बघा, लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. लाभार्थ्याचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा जन्मदाखला असणं गरजेचं आहे. नंतर कुटुंबाचं उत्पन्न आहे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. बँक खातं त्यांच्या असणं गरजेचं आहे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये. एक पासपोर्ट फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करणे याचं हमीपत्र, एवढ्या या ठिकाणी पात्रता आठ देण्यात आलेल्या आहे. नंतर बघा, अर्ज कशा पद्धतीने करायचा? जर ग्रामीण भागात असेल तर अंगणवाडी सेविका, परिवीक्षिका, सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत, ग्रामसेवक किंवा CSC सेंटरवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. शहरी भागात बघा, अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा म्हणजे CSC सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी त्याला पडताळणी वगैरे करते आणि नंतर मंजूर करतील. यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी कालावधी काय काय देण्यात आले हे सुद्धा या ठिकाणी सुरू करणे. अर्ज प्रक्रिया कशी असेल? अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. म्हणजे आणखीन या ठिकाणी ऑनलाईनसुद्धा होऊ शकतात, ऑफलाईनसुद्धा अर्ज होऊ शकतात. या ठिकाणी त्याबद्दल कन्फर्म इन्फॉर्मेशन देण्यात आलेली नाही, पण सरासरी या ठिकाणी तुमचे अर्ज हे ऑनलाईनच असतील. अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे? सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमचे जमा करायचे आणि ते सेतू सुविधा किंवा तुम्ही या ठिकाणी तुमच्या गावातील ज्या अंगणवाडी सेविका किंवा मुख्य सेविका असतील त्यांच्याकडे तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्याचा कालावधी काय तर 1 जुलै 2024 पासून तर 15 जुलै 2024 पर्यंत, म्हणजे 15 दिवसाचा कालावधी या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला देण्यात आलेला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.